हालेलुया, हालेलुया. तर प्रिय बंधू, आज या सकाळी रविवारी आपण एकत्रित जमा झालेलो पसायला येथे आम्ही माणिकपूर ग्रेस मिनिस्ट्रीज आपणाबरोबर एकत्रितपणे ही रिट्रीट मध्ये सहभागी होत आहोत. हालेलुया. आणि आज आपण जे आपला जे विषय आहे आणि ज्यावर आपण चिंतन करणार आहोत, जवळजवळ 3 टॉप होणार आहेत. आणि हे 3 टॉपचा विषय आहे परिपक्वता. परिपक्वता, स्पिरिच्युअल मॅच्युरिटी. ख्रिस्तामध्ये आध्यात्मिक परिपक्वता, मॅच्युरिटी इन क्राइस्ट. हालेलुया. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू आपणा सर्वांना, आणि आज आपण इथे आलेलो आहोत, ही देवाचीच योजना आहे. आणि प्रत्येक वेळी आपण काही ना काही नवीन प्रभू आपल्याला शिकवत असतो. प्रभू आपल्याला काही ना काही त्याचा संदेश देत असतो, आणि ज्याद्वारे त्याची अशी इच्छा आहे की त्यामध्ये आपली वाढ व्हावी, की त्यामध्ये आपली प्रगती व्हावी. आणि जिथे आपण आहोत तिथे न राहता आपण निदान एक पाऊल पुढे सरकावं, प्रभूकडे यावं आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडावं. आताच आपण तो गाणं घेतला, हे जगामध्ये कर परिवर्तन, परंतु जगामध्ये माझ्या स्वतःच्या जगामध्ये, माझ्या जीवनामध्ये आणि माझं कर परिवर्तन. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू, परिपक्वता हे आपण समजण्याचा आपण प्रयत्न करूया. या पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या सेशन मध्ये परिपक्वता, स्पिरिच्युअल मॅच्युरिटी ही देवाची योजना आहे की आपण जिथे आहोत आपण तिथेच न राहावे, परंतु आपण पुढे प्रभूमध्ये यावे. आणि आज आपण बघतो की वसईमध्ये, वसई किंवा दुसऱ्या कुठे पण आपण असे बघतो की पुन्हा प्रभूमध्ये वाढायचं नाही, प्रभूच्या वचनामध्ये वाढण्यासाठी कोणी जास्त बघत नाही. आपण जिथे आहोत तिथेच आपण खुश आहोत. देवळामध्ये आपण जातो, मिसमध्ये आपण जातो, रोजरीची प्रार्थना करतो, आणि आपली जी श्रद्धा आहे ती श्रद्धामध्ये आपण जिथे आहोत आपण तिथे आपण कम्फर्टेबल झालेलो आहोत, कम्फर्टेबल झालेलो आहोत. आणि आपल्याला आता सगळं बरं चाललेलं आहे. जोपर्यंत आणखी पुढे कुठे काय गरज भासत नाही, की काही प्रॉब्लेम्स येत नाही, की मला प्रॉब्लेमची इंटेन्सिटी वाढवावी लागणार, तोपर्यंत जसं चाललं तसं बरं चाललेलं आहे. प्रभूमध्ये प्रिय बंधू, प्रभू येशू आपल्याला एक जरूर आहे. आपण सुरुवात करूया एक प्रश्नाने. मी प्रभूला का अनुसरतो? वाय एम आय कमिंग? मी का रिट्रीटला येतो? मी प्रार्थनेला मी का येतो? काय येतो? मग का आलेलो आहे आज? प्रभू येशूने योहान 6:26 मध्ये त्याच्या शिष्यांना, तुम्हाला दिसतं का इथे बसलेला दिसतं? हा, तुम्ही कारण तुम्हाला काय दिसतं? ओके. येशूने त्यांना प्रश्न विचारला, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. तुम्ही का माझ्या मागे येता? तुम्ही का? आपण बघतो कधी मोठा एक हिलिंग सर्व्हिस असला, कुठेतरी एक मोठा प्रवचनकार आलेला आहे, आणि कोण आलेले? आणि ते फादर आलेले आहेत का? कोण आलेला आहे आज? अरे तो आलेला आहे का? मग थोडे लोकांना मोठी गर्दी असते. परंतु आज कोण आलेला आहे त्याच्यावरती आपण जातो. बऱ्याच वेळेला लोक जातात तर गर्दी होते. आज काहीतरी हिलिंग आहे आणि हिलिंग झाल्यामुळे आपण जातो. प्रभू आपल्याला सांगतो, तुम्ही माझ्या मागे का, माझा शोध का करीता? तर काही लोक येत होते प्रभूच्या मागे, कारण प्रभूने भाकरी ना चमत्कार झाला, प्रभूने चमत्कार केलं आणि इथे लोकांना भाकरी खायला मिळाली. तर त्यांना चला आपला आता प्रभूच्या मागे
हिलिंग सुद्धा मिळते, भाकरी सुद्धा मिळते. याच्यापेक्षा चांगली डील काय आहे? याच्यापेक्षा चांगलं काय की आपल्याला खायला सुद्धा मिळते. चला प्रभूच्या मागे. तर प्रभू आपल्याला विचारत आहे की तुम्ही माझ्या मागे केवळ काहीतरी तुम्हाला मिळते, म्हणजे तुम्हाला काहीतरी भौतिक काहीतरी मिळत आहे म्हणून माझ्या मागे येतात, की तुम्ही आध्यात्मिकरित्या वाढण्यासाठी, की तुम्ही खरोखर माझ्यावर प्रेम करण्यासाठी, माझा अनुसरण करण्यासाठी तुम्ही माझ्या मागे येत आहे. हालेलुया. आज आपण बघतो प्रिय बघतो बरेच ठिकाणी की काहीतरी आज मिळणार आणि आपण मला नोकरी पाहिजे किंवा मला एक छोकरी पाहिजे किंवा मला एक घर पाहिजे किंवा मला एक माझ्या जॉब मध्ये मला प्रमोशन पाहिजे. हा एक प्रॉब्लेम आहे. तिथून माझी सुटका झाली पाहिजे. ते झालं, ते मिळालं आणि सर्व झालं. बस पुढे प्रॉब्लेम येईल तोपर्यंत माझं बरं चाललेलं आहे. तुम्ही माझ्या मागे काय येता? तुम्हाला भाकरी खाऊन तुमचं झालं म्हणून तुम्ही माझ्या मागे येता का, की खरोखर तुम्ही आध्यात्मिकरित्या माझ्या मागे येता? संत पौल सुद्धा म्हणतो दोन प्रकारचे लोक, एक केवळ दूध पिऊन आध्यात्मिकरित्या वाढणारे आणि दुसरं जे एक तर दूध पिणारे आणि एक तर जड अन्न खाणारे. दूध पिणारे कोण असतात? जे एकदम जन्मलेले लहान बाळक ते दूध पिणारे असतात. 1 वर्षाचे आणि सुद्धा आई सुद्धा दूध पाजते ना. अगदी लहान शिशु बाळ, 3 महिन्याचा बाळ, 6 महिन्याचा बाळ दूध पिणारे. परंतु एकदा ते वाढतात 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, तर ते जड अन्न खातात. म्हणजे मला चिकन पाहिजे, नाही का, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं पाहिजे. आध्यात्मिकरित्या आपण फक्त दूध पिणारे राहिलेलो आहोत का, की आपण जड अन्न खाणारे? आता बघा संत पौल काय म्हणतो, मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही. कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुम्हामध्ये हेवा व कलह आहे त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही. प्रिय बंधू, जड अन्न खाणारे कोण आणि दूध पिणारे कोण? आपण प्रिय बंधू, प्रभू आपल्याला सांगत आहे की आध्यात्मिकरित्या आपण फक्त दूध पिणारे म्हणजे ऐहिक लोक. मला फक्त जगण्यासाठी मला थोडस पाहिजे. आणि जड अन्न खाणारे म्हणजे आजकाल ना प्रोटीन डाएट मध्ये तुम्ही काय खातात? जसं आपण एक्सरसाइज करतो, आपण वॉकला जातो आणि मग आता आपण डाएट चार्ट फॉलो करतो. आणि डाएट चार्ट म्हणजे आपण जंक फूड आपल्याला नको, ज्याच्यामध्ये तेलकट किंवा तळलेलं आणि असं ते सगळं नको. आपल्याला काहीतरी चांगलं त्याच्यामध्ये प्रोटीन, कारण आता आपल्याला चांगलं डाएट आणि चिकन वगैरे ना, की त्याच्याद्वारे आपण जड अन्न जसं आपली वाढ होत जाते. प्रिय मित्रांनो, आध्यात्मिकरित्या प्रभूच्या वचनामध्ये दूध आहे आणि प्रभूच्या वचनामध्ये जड अन्न सुद्धा आहे. जड अन्न काय आहे आणि दूध काय? दूध म्हणजे आपल्याला प्रभू माझ्यावर प्रेम करतो आणि प्रभूची मला प्रभूकडून काय मिळणार. आणि जड अन्न म्हणजे काय? की प्रभू मी कशा प्रकारे माझं परिवर्तन होऊन मी कशा प्रकारे तुझ्यासारखं बनू शकतो. तुझ्या वचनातून मला अशी गोष्ट दाखव की हळूहळू माझं अधिक परिवर्तन आणि संतांप्रमाणे तुझ्या वचनावर चालण्यासाठी क्रूस उचलून तुझ्या मागे येण्यासाठी, ते म्हणजे जड अन्न. हालेलुया. क्रूसाचा शब्द की जिथे ज्याच्यामध्ये की प्रभूच्या मागे येण्यामध्ये मला माझ्या जीवनामध्ये जरी संकट आले तरी प्रभू मी तुझं अनुसरण
आणि दूध म्हणजे काय, जोपर्यंत चांगलं चाललेलं आहे बस, जास्त पुढे आपल्याला प्रगती नको. प्रिय बंधूंनो, आज बरेच असे आहेत जे संत पौल सुद्धा त्या काळाच्या लोकांना जे सांगितलं, आज संत पौल आला आणि आपला वसई पाहिलं तर संत पौल सुद्धा आज सुद्धा आपल्याला सांगेल, दूध पिणारेच आहात तुम्ही, कारण तुम्हाला अधिक प्रगतीसाठी, अधिक वाढसाठी, तुम्ही जड अन्न खाण्यासाठी तुमची अजून तयारी झालेली नाही. ही आज आपण प्रिय बंधूंनो, कशा प्रकारे मी प्रगती करू शकतो आणि प्रगती म्हणजे काय, मी कशा प्रकारे प्रभूमध्ये अधिक वाढू शकतो हे आपण समजण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तुम्ही अजूनही दैहिक आहात, कारण तुम्हामध्ये हेवा आहे, तुमच्यामध्ये कलह आहे, कोणी मी त्याचा आहे, मी याचा आहे, मी या संघटनेचा आहे, आणि ख्रिस्त विभागलेला आहे का, की तुम्ही खरोखर ख्रिस्तासारखे झालेला आहात का, हे आपण पाहायचं आहे. आध्यात्मिक परिपक्वता काय आहे, जड अन्न खाणारे आध्यात्मिक परिपक्वता काय आहे. एक बाळ सुंदर असतो, परंतु देवाची अशी योजना आहे की कारण तो सुंदर आहे, किती कोमल आहे, किती तो इनोसेंट आहे, परंतु त्याने आयुष्यभर तसंच राहावं का, एक छोटासा बाळ क्यूट बेबी नाही, तो वाढला पाहिजे. त्याने सर्व स्थितीमधून त्याची प्रगती झाली पाहिजे, तो वाढला पाहिजे आणि मग तो मॅच्युअर झाला पाहिजे. तसंच बाळाने कायम बालच राहावे अशी अपेक्षा नसते. त्याचप्रमाणे आपण त्याच्याकडे येतो, जेव्हा प्रभूकडे येतो तेव्हा देवाला आनंद होतो, पण त्याची अशी इच्छा आहे की आपण आध्यात्मिक बाल्यावस्थेतून आध्यात्मिक परिपक्वतेकडे आपण वाटचाल करावी. We must progress to spiritual maturity. Hallelujah. Hallelujah. म्हणजे मी आता क्षमा करायला लागलेलो आहे, नाहीतर मी बाळच आहे, मला असं बोललं, मला तसं बोललं. अरे तुम्ही आता वाढले आहात का, क्षमा करायला शिकलेले आहात का, प्रेम करायला शिकलेले आहेत का. जरी मला जड वाटते तरी पण मी द्यायला प्रभूच्या राज्यासाठी शिकलेलो आहे का. फक्त स्वतःच मी पाहत आहे का, की त्याच्या पलीकडे इतरांचं मी हित पाहतो. त्याला म्हणतात परिपक्वता. आज वर्षानुवर्ष ख्रिस्ती आहे, वर्षानुवर्ष ख्रिस्ती आहे, परंतु अजूनही स्वार्थ आणि स्वतःचा हित पाहण्यामधून बाहेर निघालेलंच नाही. पहिले आपलंच बघायचं, मी कोणाला कम्फर्टेबल करू शकतो का, नाही, मला कम्फर्टेबल असलं पाहिजे. मी तिच्यासाठी, हिच्यासाठी, याच्यासाठी मी काय करू शकतो का. येशू ख्रिस्त काय म्हणाला, मी सेवा करून घेण्यासाठी आलो नाही, सेवा करण्यासाठी आलेलो आहे. त्याला म्हणतात एक स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिक परिपक्वता. बाळाला सेवा पाहिजे असते, मम्मी बाळाची सेवा करते, मम्मी बाळाला दूध घालते, मम्मी बाळाला आंघोळ करते सगळं, परंतु जेव्हा तो बाळ मोठं होतं त्याने स्वतःची जबाबदारी पहिले तर करायला पाहिजे आणि मग आईची सेवा करायला पाहिजे. मग तो वाढलेला आहे, मॅच्युअर झालेला आहे. परंतु जर तो आईची सेवा करायला शिकला नाही, घरामध्ये काही सेवा करायला शिकला नाही, वयाने वाढला परंतु मॅच्युअर झाला नाही, हे सोडो वयाने वाढला परंतु जर तो सेवा करायला शिकलाच नाही, घरामध्ये आई आजारी आहे, आईला औषध पाहिजे, डॉक्टरकडे घेऊन जायचं, ते करण्यासाठी त्याला सांगावं लागतं का, कारण तो मॅच्युअर नाही झाला. आज असंच झालेलं आहे, आपण वयाने वाढलेलो आहोत परंतु आपण मॅच्युअर परिपक्व नाही झालं. एक गोष्ट आहे वयाने वाढणे, ते सगळं ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक काय आहे, वयाने वाढणे ऑटोमॅटिक. तुम्हाला हवं की नाही तुमचा दरवर्षी वय वाढणार. आज जर तुम्ही 30 वर्षाचे तुम्ही होणार, 40चे होणार, 50चे, ऑटोमॅटिक आहे. परंतु स्पिरिच्युअल मॅच्युरिटी ऑटोमॅटिक नाही. हालेलुया. स्पिरिच्युअल परिपक्वता ऑटोमॅटिक नाही, त्याला आपल्याला वाढावं लागतं.
कशा प्रकारे वाढावं? देवाच्या वचनाद्वारे आपल्याला वाढावं लागतं. आपला विचार करण्याची पद्धत ती बदलावी लागणार. ते ऑटोमॅटिक नाही. केस माझे आता पांढरे झालेले आहे. काही वर्षापूर्वी माझे केस काळे होते. ऑटोमॅटिक वयाने वाढलेले आहे. परंतु स्पिरिच्युअलिटी मॅच्युरिटी होण्यासाठी मला ऑटोमॅटिक नाही, ते मला त्याच्यासाठी एफर्ट्स घालावे लागतात. मला परिश्रम करावे लागणार आहे. आणि आज आपण काहीतरी मुद्दे पाहणार कशा प्रकारे मी स्पिरिच्युअली मॅच्युअर होऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. नूतनीकरण, परिपक्वता म्हणजे हाऊ कॅन आय बिकम स्पिरिच्युअली मॅच्युअर? आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे काय? म्हणजे मनाचे नूतनीकरण, रिन्यूइंग युअर माइंड. सगळं खेळ आपल्या मनामध्ये, विचारामध्ये आहे. मॅच्युरिटी आपल्या विचारामध्ये आहे. आपली विचार करण्याची पद्धत बदलणे आणि आपल्या विचारांना ख्रिस्ताच्या विचाराशी अनुरूप करणे, याला म्हणतात स्पिरिच्युअल मॅच्युरिटी. बोला हालेलुया. काय आहे स्पिरिच्युअल मॅच्युरिटी? आध्यात्मिक परिपक्वता काय आहे? ती म्हणजे विचार करण्याची पद्धत बदलणे. एक प्रकारचा विचार करण्याची पद्धत काय असते? स्वतःचा विचार, माझा. ख्रिस्ताचा विचाराशी अनुरूप म्हणजे ख्रिस्त कसा विचार करतो, ख्रिस्ताच्या विचाराप्रमाणे आपले विचार झाले पाहिजे. म्हणजेच मी परिपक्व झालेलो आहे. आणि ते होणे खूप खूप महत्वाचं आहे. आणि ते होणे आपल्या प्रत्येक देवाची इच्छा आहे. that we must not remain baby. ज्या प्रकारे माझे लेकरं जे आहेत, माझी इच्छा आहे की ते फक्त 5वी पासून 6वी मध्ये गेले, 6वी पासून 7वी मध्ये गेले, आता ते कॉलेजला गेले आहेत, तेवढंच मी खुश होतो का? की त्यांच्यामध्ये काहीतरी मी बघतो की त्यांच्या विचारामध्ये, की त्यांच्या जीवनशैलीमध्ये, त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये, त्यांच्या आवडी निवडीमध्ये ते काहीतरी मॅच्युअर झालेले आहे. ते महत्वाचं आहे. विचार करण्याची पद्धत बदलणे. तर हे बदल आपल्याला कदाचित आपण करत आहोत, परंतु आता या क्षणी आपण प्रार्थना करूया की आपली विचार पद्धत बदलून ख्रिस्ताच्या विचाराशी आपण पूर्णपणे अनुरूप झालो पाहिजे. हालेलुया. इन द वर्ड ऑफ गॉड येशूने काय म्हटलं? फॉलो मी, माझ्या मागे ये. म्हणजेच तू जसा चालतो तसा मी चालणार, तू जसा वागतो तसा मी वागणार, तू जसा बोलतो तसा मी बोलणार, तुझा शब्द ते माझा शब्द, तुझी इच्छा ती माझी इच्छा. म्हणजे मी प्रभूच्या विचाराशी अनुरूप झालेलो आहे. संत पौल काय म्हणतो पहा, 1 कोरिन्थियस 13:11 मध्ये, मी मूल होतो, आय वॉज अ चाइल्ड. मी मूल होतो तेव्हा मी मुलासारखं बोलत होतो. लाईक अ चाइल्ड आय वॉज स्पीकिंग. मुलासारखी माझी बुद्धी असेल, मुलासारखे माझे विचार असत. परंतु आता प्रौढ झाल्यावर, मी आता मूल होतो तो पास्ट टेन्स होता, आता माझं वर्तमान काय आहे? मी प्रौढ झालेलो आहे. आणि प्रौढ झाल्यामुळे, आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. बोला हालेलुया. बऱ्याच वेळेला आपण प्रौढ झालो, परंतु पोरकटपणाच्या अजूनपर्यंत पोरकटपणाच्या गोष्टी सोडलेल्याच नाही. येस ऑर नो? नाही सोडले. एक छोटासा बाळ त्याचा काहीतरी घेतला की तो कसा रडतो, मासत घेतला, आणि आपण अजूनपर्यंत ना, इकडे बघा संत पौल काय म्हणतो, जर तुमच्यामध्ये अजूनही तुम्ही दैहिक आहात, म्हणजे तुम्ही पोरकट आहात, अजून तुम्ही चाइल्ड आहात, चाइल्ड म्हणजे तुम्ही एकदम पोरकट आहात. प्रभू म्हणतो बी लाईक अ चाइल्ड बट डोंट बी चाइल्डिश. त्याच्यामध्ये फरक आहे. आता कदाचित कोणी सांगलं, अरे जीससच बोलला ना बालकाप्रमाणे, बालकाप्रमाणे आणि बालिश याच्यामध्ये फरक आहे. प्रेज द लॉर्ड. बालकाप्रमाणे निर्दोष व्हा, परंतु तुम्ही बालिशच राहू नका की
जबाबदारी शिकलेच नाही, त्याला म्हणतात बालिश, इज चाइल्डिश, काय जबाबदारीच घेत नाही. पण चाइल्ड लाईक म्हणजे काय? चाइल्ड प्रमाणे निर्दोष, पवित्र, नम्र, तसं बनायला पाहिजे. परंतु एक छोटासा बाळ ज्याला जबाबदारी घेता येत नाही, तसं आपल्याला नाही राहायचं. ऐकले पहा संत पौल काय म्हणत आहे, मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहे. आपल्याला प्रिय बंधू, आपल्याला आपल्या आध्यात्मिक जर वाढ करायची आहे तर आपल्याला काही गोष्टी सोडायच्या आहेत. आणि काय आपल्याला सोडायचं आहे? पोरकटपणाच्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत. तर आपल्याला आपल्यामध्ये ओळखायचं आहे, व्हॉट इज द चाइल्डिशनेस इन मी, व्हॉट इज दॅट विच, ही कोणती ती गोष्ट आहे जे अजूनही माझ्यामध्ये आहे, जे मला मॅच्युअर, मला मी परिपक्व मी होऊ शकत नाही. कारण अजूनही मी एका छोट्या माझं हे घेतलं तर मी एकदम निराश होऊन बसतो. अजून माझ्यामध्ये निराशा आहे का? अजून माझ्यामध्ये क्षमा न करण्याची भावना आहे का? हे सगळं पोरकटपणाची गोष्ट आहे. मी प्रौढ झालेलो नाही, स्पिरिच्युअली प्रौढ, संताप्रमाणे. संत पौल काय म्हणतो, मी मुलासारखा होतो, परंतु आता मी मुलासारखा नाही, आता मी प्रौढ झालेलो आहे. सो ऍक्ट अँड बिहेव अँड लिव्ह लाईक मॅच्युअर. डोंट बिकम बिग अँड स्टील आय एम चाइल्डिश. मी प्रौढ झालेलो आहे. संत पौलाने काय केले? पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या. आपण सोडला. आता त्या कोणत्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत मी काही आपल्या समोर मांडणार आहे. पहिलं तर परिपक्वता म्हणजे काय? परिपक्वता म्हणजे स्वकेंद्रितपणातून बाहेर पडणे. सेल्फिशनेस. व्हॉट इज अ मॅच्युअर पर्सन and what is a childish person? बघा, एक आई ज्या दिवशी एक स्त्री आई बनते तर ते स्वतःला अगदी विसरून जाते. येस और नो? एक स्त्री जेव्हा ती आई बनते तेव्हा ती स्वतःची झोप विसरून जाते. सगळं काय का? बिकॉज नाव माझं बाळ माझ्यासाठी सर्व काय आहे. इमिजिएटली ट्रान्सफॉर्मेशन ते मी माझ्या जीवनामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे ना. जेव्हा आम्हाला बाळ झालं, लाईक अ मदर, म्हणजे आईसारखं होणे. ओनली अ मदर, अ वुमन, देवाने जी देणगी दिलेली आहे की एक बाळ, जेव्हा एक बाळ असतो, जेव्हा त्याला ताप येतो आणि ती आई असते, तर ती जरी ती झोपलेली नसणार तरी ती रात्री परत उठणार आणि बघणार बाळाचा ताप आलेला आहे का. म्हणजे जरी ती झोपली अर्धा तास परत जाग होणार, बाळाला बघणार, बाळ कसा आहे. म्हणजे ती कधी झोपणारच नाही दिवसभर. ती का? कारण आता माझं बाळ हे माझ्यासाठी. व्हॉट हॅज हॅपन्ड विथ दॅट मदर? ते आई बरोबर काय झालेलं आहे? स्वकेंद्रितपणातून ती बाहेर पडलेली आहे आणि आता तिचं जीवन म्हणजे माझं बाळ. हालेलुया. प्रिय बंधूंनो, ती मॅच्युअर झालेली आहे. ती आता आई झालेली आहे. ती मॅच्युअर, ती आता एक साधारण स्त्री नाही. जेव्हा ती एक साधारण स्त्री होती तेव्हा ती सहज झोपू शकत होती. आता ती बदललेली आहे. आपल्याला स्पिरिच्युअल मॅच्युरिटी म्हणजे काय? आय मस्ट कम आउट ऑफ माय माय म्हणजे यू आर मॅच्युअर. बघा, लहान मूल जो असतो स्वाभाविकपणे तो काय विचारतो? मला काय मिळणार? मी येणार, मला काय मिळणार? परंतु मॅच्युअर पर्सन कसा असतो बघा. परंतु आपण आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व होत जातो तसे आपण प्रश्न बदलतो, मी काय देऊ शकणार? हालेलुया. लग्नामध्ये जेव्हा when you want to get married, it should not be what will I get in the marriage. मला काय मिळणार आहे लग्नामध्ये? तो लग्न नक्कीच अनसक्सेसफुल राहणार. परंतु you enter into marriage, what can I give in this marriage? That is the right question. Hallelujah. Maturity. आज लग्न का मोडतात आणि लग्न का 1-6 महिन्यानंतर 1 वर्ष
मॅच्युअर झालेले नाही, जरी त्यांच्याकडे एज्युकेशन आहे, जरी त्यांच्याकडे डिग्री आहे, जरी 1-1 लाख रुपये पगार देतात, परंतु ते स्वकेंद्रित आहे. मला तो काय देऊ शकणार, मी तुला काय देऊ शकते, त्याला म्हणतात मॅच्युरिटी. व्हॉट इज अ चाइल्डिश पर्सन? तू मला काय देणार, मला काय मिळणार, मला काय देणार, ते चाइल्डिश, पोरकट. संत पाऊल म्हणजे पोरकटची गोष्ट सोडली. मी प्रौढ झालेलो आहे तर मी पोरकटपणा सोडला. पोरकटपणा सोडला म्हणजे माझं 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 सोडून आता बघा मी काय देऊ शकतो. आज ब्युटिफुल डे, अ ब्युटिफुल संडे इन माय फॅमिली. व्हॉट कॅन आय गिव्ह टू माय वाईफ? व्हॉट कॅन आय गिव्ह टू माय हजबंड? माझ्या पतीला, माझ्या पत्नीला, माझ्या मुलाबाळांना मी काय देऊ शकतो? मॅच्युअर पर्सन तसा विचार करतो. परंतु इमॅच्युअर पर्सन काय विचार करतो? आज मला काय मिळणार? तर आपल्या सगळं काही आपल्या विचारामध्ये आहे. येशू हा आपल्यासाठी एक सर्वोत्तम उदाहरण आहे. फिलिपियन्स 2:5 मध्ये ही चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्या ठायीही असो. जी चित्तवृत्ती म्हणजे येशूचे विचार जे होते, दॅट वॉज मॅच्युअर, परिपक्व. ते विचार आपल्यामध्ये असणे म्हणजे ते अगत्याचं आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू वॉन्ट टू बी. शांती पाहिजे किंवा आपल्याला प्रभूमध्ये वाढायचं आहे किंवा मला एक चांगलं ख्रिस्ती म्हणून जीवन जगायचं असेल, तीच चित्तवृत्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. संतांची चित्तवृत्ती, ख्रिस्ताची चित्तवृत्ती, आणि ती काय होती? ती तुम्हामध्ये असो. आणि ती म्हणजे येशू सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आला होता. हालेलुया. हे लग्नामध्ये, हे तुमच्या घरामध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या प्रेयर ग्रुपमध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या शेजारामध्ये ही चित्तवृत्ती असायला पाहिजे. मी काय करू शकतो? किंग मार्टिन लुथर, द प्राईम मिनिस्टर ऑफ अमेरिका, द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, एक दिवस काय बोलले होते? अब्राहम लिंकन, डोंट आस्क द नेशन. म्हणजे त्याने अमेरिकाच्या लोकांना काय सांगितलं? तुम्ही हे प्रश्न विचारू नका की देश माझ्यासाठी काय करेल. तुम्ही विचारा, मी देशासाठी मी काय करू शकतो. What can the nation do to me is the wrong question. What can I give to the nation? That is the right mature thinking. Hallelujah. देश मला काय देईल त्याच्यापेक्षा मी देशासाठी काय देण्यासाठी मी तयार आहे. ख्रिस्ताप्रमाणे ना, मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे. दिस इज द मॅच्युअर थिंकिंग. स्वकेंद्रितपणातून बाहेर जेव्हा आपण पडतो म्हणजे पोरकट गोष्टी मी आता सोडलेल्या आहेत. Let us try this. Let us try this. आपण हे याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे का मी ही गोष्टी खरोखर सोडलेला आहे. कदाचित मी आता वयाने वाढलेलो आहे, पण जर मी अजून सेल्फिश आहे, स्वार्थी आहे, म्हणजे तुम्ही परिपक्व, प्रौढ झालेले नाही. तुम्ही अजून बालिश आहात. यू आर चाइल्डिश. त्यामुळे यू विल बी सॅड. जो माणूस सेल्फिश आहे, he cannot be happy. Who is happy? Who gives, not who exchange. कोण खुश राहतो? जो ज्याची चित्तवृत्ती आहे देण्याची. तो अपेक्षा ठेवत नाही मला काय मिळणार, तो देत असतो म्हणून तो खुश असतो. माझ्याकडे कोणाचं लक्ष जाईल याच्याऐवजी मी कोणाची सेवा करू शकतो हे विचार मनात ठेवा. मला काय मिळायला हवे याऐवजी मी कोणाला आशीर्वाद देऊ शकतो. मला काय मिळायला हवं, मला काय मिळणार त्याच्यापेक्षा मी कोणासाठी आशीर्वाद बनू शकतो का. अपरिपक्वता लोक विचारतात माझ्यासाठी काय. परिपक्व माणूस विचारतो मी इतरांसाठी काय करू शकतो. हालेलुया. मी माझ्या प्रेयर ग्रुप मध्ये काय करू शकतो. मी माझ्या शेजारामध्ये काय करू शकतो.
एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे. परंतु आपल्याकडे मी त्यांच्यासाठी काय करू शकतो? कदाचित मी निदान प्रार्थना करू शकतो त्यांच्यासाठी. हालेलुया. तर मी काय करू शकतो? तर हे विचार, व्हॉट कॅन आय डू, व्हॉट कॅन आय डू, हे म्हणजे तुम्ही आता आध्यात्मिकरित्यामध्ये तुम्ही परिपक्व, यू आर बिकमिंग लाईक जीसस, येशू सारखे बनत आहात. तर दुसरी गोष्ट आता आपण पाहूया. परिपक्वता म्हणजे ख्रिस्तासारखे बनणे. परिपक्वता म्हणजे ख्रिस्तासारखे बनणे. टू बिकम लाईक जीसस. येशू आपल्याला पुन्हा विचारत आहे, तू का माझ्या मागे येतो, माझं का अनुसरण करत आहे? कारण तुला काहीतरी मिळावा, मिळते म्हणून तू येतो. जो पहा, आपण बघतो ना, सैतानाने परीक्षा घेत असताना देवाकडे की तू त्याला सगळं काही दिलं आहे ना, तू त्याला सगळं काही देत आहे म्हणून जो तुझी पूजा करतो, आराधना करतो, तू हे सगळं त्याच्याकडून काढून घे. मग आपल्याला पाहूया की तो खरोखर तुझी पूजा करतो का, सेवा करतो का. देव बोलला ठीक आहे, आणि सैतान जाऊन त्याचा सगळं नाश करतो. तरी जोने देवाचं आराधना करण्याचा सोडला नाही. हालेलुया. त्याला म्हणतात परिपक्वता, त्याला म्हणतात खरा प्रेम. खरा हे आपल्यामधून आहे का, की आपण फक्त मला जोपर्यंत मिळतो मी प्रभूकडे येतो. बरेच वेळेला लोक येतात प्रेयर मीटिंगला, ते चालू करतात यायला, आम्ही पाहिलेलं आहे बऱ्याच वेळेला, आणि त्यांची इच्छा काय असते, मला एक नोकरी मिळावी, किंवा मला एक चांगली ना एक पती मिळावं, पत्नी मिळावं. आणि ते कधी कधी 6 महिने येतात, 1 वर्ष येतात, 2 वर्ष येतात, आणि मग त्यांना मिळतो जे त्यांना पाहिजे होतं. आणि त्याच्या 1 महिन्यानंतर त्यांना आस्पर्धाने बघितलंच नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पाहिजे होतं ते मिळालं. आता आपल्याला माहित आहे का ते येतात का ते येत नाही, परंतु आपण स्वतःकडे आपण पाहूया. निरीक्षक मी कसा आहे, व्हाय एम आय कमिंग आफ्टर द लॉर्ड. कारण मला पाहिजे आणि मिळालं तर थँक्यू, बाय बाय टाटा, की प्रभू आता मला मिळालं आहे थँक्यू, परंतु आता मी कुणाला देऊ शकतो, लेट मी कम फॉर देम. हालेलुया. डोंट कम फॉर प्रेयर मीटिंग की मला कोणीतरी काय देईल. तुम्ही या दुसऱ्यांना उत्साह देण्यासाठी, तुम्ही या दुसऱ्याची सेवा करण्यासाठी, तुम्ही या दुसऱ्यांना एनकरेज करण्यासाठी. हालेलुया. परिपक्वता म्हणजे ख्रिस्तासारखे होणे. ख्रिस्ती परिपक्वता यावर मोजली जात नाही की आपण किती वर्षापासून ख्रिस्ती आहोत. मी 30 वर्षापासून ख्रिस्ती आहे, मी 40 वर्षापासून मी सिनियर आहे, मी ख्रिस्ती आहे, व्हेरी गुड. परंतु ख्रिस्ती त्याच्यावरती अवलंबून नाही. आपण शास्त्र वचनामध्ये किती वचने सांगू शकतो. बऱ्याच वेळेला आपल्याला बायबलचा जास्त ज्ञान आहे, व्हेरी गुड. परंतु त्याच्यापेक्षा पुढे आपण किती आध्यात्मिक शिबिरांना किंवा रिट्रीटना उपस्थित राहिलो आहोत, आपल्याला किती प्रार्थना माहित, यापेक्षा हे सगळं आपल्याला मी ख्रिस्तासारखे झालेलो आहे का नाही. जर ख्रिस्तासारखे जर मला बोलायचं असेल, खरा प्रश्न काय आहे? मग खरा प्रश्न आहे, मी येशू सारखा अधिकाधिक होत आहे का? हालेलुया. आपण अधिक प्रेमळ होत आहोत का? हॅव आय बिकम मोर लव्हिंग? प्रेमळ झालेलो आहे का? अधिक संयमी होत आहे का? अधिक क्षमाशील मी क्षमा करू शकतो का? क्षमा करण्यामध्ये मी किती वेळ लावतो? कोणी मला जर दुखावलं तर अचानक कदाचित मला क्षमा करायला होत नाही, परंतु किती वेळ मी घेतो कोणाला क्षमा करण्यासाठी? जितका मी जास्त वेळ घेतो म्हणजेच मी अजून परिपक्व झालेलो नाही. तर आपल्याला क्षमा करण्यामध्ये ख्रिस्ती जीवनाची आपण जर आपल्याला खरा पाहायचं आहे, मी ख्रिस्ती झालेलो आहे का? फक्त माझं चर्च रजिस्टर मध्ये नाव आहे म्हणजे मी ख्रिस्ती नाही. मी क्षमा करायला लागलो आहे
प्रेम करायला लागलो आहे का? संयम माझ्यामध्ये वाढलेला आहे का? मी नम्र झालेलो आहे का? मी आज्ञाधारकपणामध्ये वाढलेलो आहे का? मी अजून विश्वासू झालेलो आहे का? फेथफुल, मी विश्वासू झालेलो आहे का? म्हणजेच मी ख्रिस्ताप्रमाणे झालेलो आहे. हालेलुया, हालेलुया. यामध्ये आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. मी नम्र किती झालेलो आहे? क्षमा करायला किती शिकलो? आज्ञाधारकपणा माझ्यामध्ये किती आहे? मी किती माझ्यामध्ये सेल्फ कंट्रोल आहे? हे सगळं प्रश्नांचे उत्तर आपल्याला विचारायचे आहे. तिसरी गोष्ट आपल्याला पाहायचं असेल तर मी कशा प्रकारे मी परिपक्व झालेलो आहे का? ते म्हणजे परिपक्वता म्हणजे एकमेकांवर प्रेम करण्यामध्ये दिसून येते. आता आपण प्रेम करण्याविषयी आपण बघूया. ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला बनायचं आहे आणि प्रेम करणारा जीवन. ख्रिस्त म्हणजे प्रेम. हालेलुया. येशू म्हणतो तुमची एकमेकांवर प्रीती असेल तर त्यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. हालेलुया. तुमची एकमेकांवर प्रीती असेल तर, म्हणजे येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की तुमची एकमेकांवर प्रीती. आता प्रीती म्हणजे काय? प्रीती आपण म्हणू शकतो माझ्यामध्ये प्रीती आहे, परंतु प्रीती जोपर्यंत ऍक्शन मध्ये क्रियाशील, तो क्रिया, इट इज अ वर्ड ऑफ ऍक्शन. प्रीती फक्त मनामध्ये आहे, माझ्या मनामध्ये खूप प्रीती आहे, तर ती प्रीती नाही. एक गाणं आहे, लव इज इट लव अंटिल यू गिव्ह इट अवे. प्रेम नाही जोपर्यंत मी देत नाही. हालेलुया. प्रेम नाही जोपर्यंत मी हे देत नाही. कारण हे एक असा सिक्का आहे. प्रेम म्हणजे असा सिक्का आहे, जादूचा सिक्का आहे. आणि तो असा सिक्का आहे की जेव्हा मी हे सिक्का देतो तरच माझ्याकडे ते परत येतं. हालेलुया. इट्स जस्ट लाईक अ मॅजिक पेनी की तुम्ही जर स्वतःकडेच ठेवला तर त्याला काही इंटरेस्ट मिळत नाही. पण तुम्ही जर तुम्ही कोणाला पण देता तर ते तुम्हाला प्रतिफळ तोच व्यक्तीकडून तुम्हाला मिळेल. हालेलुया. दॅट इज लव. दॅट इज लव. इट इज लाईक अ मॅजिक पेनी. यू होल्ड इट and you get nothing. You give it and it comes back right to you. Praise the Lord. Praise the Lord. आपल्याकडे ज्ञान, आध्यात्मिक देणग्या, कौशल्य, गुण, सेवा करण्याची जबाबदारी असू शकते, परंतु प्रेम नसेल तर काहीतरी अत्यंत महत्त्वाचे आपल्या जीवनात कमी आहे. ख्रिस्ती परिपक्वता म्हणजे प्रेम करायला शिकणे. आता काय शिकणे? आपली कदर जर केली जात नसतानाही प्रेम करणे, त्याला म्हणतात प्रेम. माझी ते कदर करत नाही तरी पण त्यांच्यावर मी प्रेम करतो. येशू काय बोलतो? इट इज इझी टू लव्ह दोज हू लव्ह यू. हे सोपं आहे त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी जे तुमच्यावर प्रेम करतात, परंतु खरी पारख काय आहे की त्यांच्यावर प्रेम करा जे तुमच्यावर प्रेम करत नाही. आपल्याला गैर समजले जात असतानाही प्रेम करणे, क्षमा करणे कठीण असतानाही क्षमा करून प्रेम करणे, आपल्या बदल्यात काहीही मिळत नसतानाही प्रेम करणे. म्हणजे मला बदल्यामध्ये काही मिळत नाही तरी पण प्रेम करणे, त्याला दॅट इज द क्वालिटी ऑफ गॉड्स लव्ह. हालेलुया. हालेलुया. चाइल्डिश लव्ह काय असते? माझा डबा आहे, त्याचा डबा आहे, तू मला तुझं एक दे, मी तुझं माझं एक दे, झालं. तसं नसतं. इट इज तुझ्याकडे जर काही नसलं तर मी माझा पण तुला द्यायला तयार आहे. दॅट इज लव्ह. हालेलुया. तू मला एक चॉकलेट दे, मी तुला एक चॉकलेट दिलं, दॅट इज
गिव्ह अँड टेक, ते प्रेम नाही. प्रेम काय आहे की मला काही मिळालं नाही तरी पण मी, दॅट इज मॅच्युअर लव्ह. आणि त्या लव्ह मध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. चौथी गोष्ट, परिपक्वता म्हणजे भावनाच्या आधारावर निर्णय न घेणे. परिपक्व म्हणजे इमोशनल वरून बाहेर पडणे. परिस्थिती बिघडली की आपण लगेच निराश होतो. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात आणि आपण निराश होतो. कारण अ स्पिरिच्युअल मॅच्युअर पर्सन तो निराश नाही होणार की याच्यामध्ये देवाची काहीतरी योजना नाही. देवाचा हात बघत असतो तो. तुमच्या जीवनामध्ये जरी संकट आले तर निराश न होता देवाचा हात त्याच्यामध्ये काय आहे, काय देव सांगतो ते पाहण्याचा प्रयत्न करा. छोट्याशा गोष्टीनेही आपण मनाला लावून घेतो. आपली चूक दाखवून दिली तर आपण सुधारणा स्वीकारू शकत नाही. आपल्या विश्वासात टिकून राहण्यासाठी आपल्याला सतत इतरांच्या प्रोत्साहनाची गरज असते. आणि इमोशनल म्हणजे ना की आपण लगेच निराश होतो. व्हेरी इमोशनल पीपल. आणि शेवटी पाचवी गोष्ट, परिपक्वतेसाठी, परिपक्वता आपल्याला प्रतिक्रियांमधून दिसून येते. आवर रिस्पॉन्स. बघा, हा खूप महत्वाचा आहे की माझं स्पिरिच्युअलिटी, मी खरोखर मी स्पिरिच्युअल आहे की मी स्पिरिच्युअल नाही, मी परिपक्व आध्यात्मिक आहे की नाही, हे कशावरून दिसून येते. माय रिस्पॉन्स. माझं प्रॉब्लेम आले की मी कशा प्रकारे प्रतिक्रिया करतो. जर एक आध्यात्मिक माणूस असणार, जेव्हा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार तर तो कुरकुर करू लागणार, अचानक कुरकुर करू लागणार. परंतु म्हणजेच मी अजून आध्यात्मिकरित्या वाढलेलो नाही. आध्यात्मिक परिपक्वतेचे एक स्पष्ट लक्षण, स्पष्ट लक्षण, आध्यात्मिक परिपक्वतेचे एक स्पष्ट लक्षण म्हणजे जीवन आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत असतानाही आपण कशी प्रतिक्रिया देतो. अपरिपक्व व्यक्ती म्हणतो देवाने हे का होऊ दिले. वाय गॉड, हे का आलं माझ्या जीवनामध्ये. आज तुमच्या जीवनामध्ये प्रियमध्ये जर संकट आलेला आहे, संकट आलेला असेल तर तुम्ही कशा प्रकारे त्याला प्रतिक्रिया देता. दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आपण देऊ शकतो. एक, देवाने हे का होऊ दिले. दुसरा प्रकारचा, प्रभू या परिस्थितीतून तू मला काय शिकवत आहेस. हालेलुया. प्रिय बंधू, देवा तो संकट आलं, गॉड वाय, देवा तुम्हाला हे का दिले. हे संकट आमच्या जीवनामध्ये का नोकरी गेली, किंवा का आजार आला, किंवा का हे दुर्दैव आमच्या जीवनामध्ये आलं का. परंतु याद्वारे प्रभू तुम्हाला काय शिकवत आहेस. अपरिपक्व व्यक्ती सूड घेण्याचा विचार करतो, तर परिपक्व व्यक्ती क्षमा करण्याचा मार्ग निवडतो. हालेलुया. अपरिपक्व व्यक्ती हार मानतो जेव्हा प्रॉब्लेम्स येतात. परिपक्व व्यक्ती धीराने टिकून राहतो. प्रेज द लॉर्ड. लग्नामध्ये समस्या आहे तर हार मानतो, मला डिवोर्स पाहिजे. परंतु मॅच्युअर पर्सन, अ स्ट्रॉंग पर्सन धीराने टिकून राहते आणि यशस्वी होते. हालेलुया. प्रिय बंधूंनो, आपण आपले डोळे बंद करूया थोडा वेळ. आणि आज आपण या पहिल्या टॉकद्वारे आपल्याला प्रभू एक आमंत्रण देत आहे की तुम्ही तुमचं
विचार तुम्हाला ख्रिस्ताप्रमाणे बनवावं लागणार. आता प्रौढ झाल्यावर पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. आपण काही मुद्दे पाहिलेले आहेत. आपण सर्व उभे राहूया प्रिय भगिनींनो. आणि प्रभू आपल्याला पोरकटपणाच्या गोष्टी सोडण्यास सांगत आहे. आपले समोर आपला हात पुढे करूया. स्वकेंद्रितपणातून बाहेर पडून आपल्याला प्रीतीमध्ये वाढायचं आहे. जेव्हा माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात तर माझा प्रतिक्रिया काय आहे? देवा तू हे का दिलेस त्यापेक्षा देवा याद्वारे तुम्हाला आता काय शिकवत आहे? प्रिय बंधू बहिणींनो, आपण देवाकडे कृपा मागूया. संत पौल ने सांगितल्याप्रमाणे जड अन्न खाणारे व्यक्ती आणि दुधावर जगणारे व्यक्ती, तर मी कोण आहे? ख्रिस्तामध्ये प्रौढ आहे की मी अजून दुधावरच आहे? प्रौढ होण्यास मी तयार आहे का? जर मला प्रौढ बनायचं आहे तर मला सर्व गोष्टी सोडाव्या लागणार. विशेषतः बालकाच्या गोष्टी, बालिशच्या गोष्टी सोडाव्या लागतील आणि मला मॅच्युअर व्हावं लागणार आहे. प्रभू आम्हाला कृपा दे. आम्हाला प्रीतीमध्ये, क्षमा करण्यामध्ये, सेवा करण्यामध्ये, मला कोण काही देईल त्यापेक्षा मी कोणाला काही देऊ शकतो हे विचार आम्हामध्ये असावे. प्रभू आम्हाला तुझ्या कृपेने भर, तुझ्या पवित्र आत्म्याने भर आणि आम्हाला शक्ती दे. ये पवित्र आत्मा, हीच प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. प्रभूचा गौरव असो सदा सर्वदा. बसून घ्या. थँक्यू ब्रदर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हालेलुया म्हणजे प्रभूची स्तुती असो, प्रभूला धन्यवाद. जेव्हा आपले ब्रदर किंवा फादर किंवा बंधू भगिनी बोलत असेल त्यांना आपण प्रतिसाद द्यायचा असतो. हालेलुया. हालेलुया. आज ब्रदर बोलले तसे आपण आता बालिश नव्हतो, ते बालकासारखे वागले झाले, पण बालिश प्रमाणे चालणार नाही. आणि जसं बोलले ब्रदर, अमेरिकेसाठी आपण काय देणार असे त्यांचे विचार करतात. ते जे तिथचे प्रतिनिधी असतात ते अमेरिकेत काय देऊ शकतात, म्हणजे त्यांची लोक काय देऊ शकतात. आणि दुसरं मला सर्व ब्रदरचं आवडलं, लोक आभार मानण्यासाठी किंवा जे आपल्याला काही दिले असेल त्याचा गौरव करण्यासाठी येत नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा येतात आणि नंतर ते विसरून जातात. ब्रदर खरोखर तुमच्याकडे धन्यवाद करतो, तुमचे आभार मानतो. आता आपण 5 मिनिटासाठी फक्त ब्रेक घेणार आहोत. चहा आणि आपलं तुमचं काय व्यवस्थित काय टॉयलेटला जायचं असेल जाऊन तुम्ही लवकरात लवकर या. आपला एक दुसरा सेशन चालू.
ब्रदर